नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल। हे नाशिक आहे भावा, इथं तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी थेट सिव्हिलला भेटेल। ही भाईगिरीची भाषा आहे नाशिक मधील तरुणींची। मात्र नाशिकच्या देवळाली पोलिसांनी गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या तरुणींना गुडघ्यावर आणत त्यांची झिंग चांगलीच उतरवली आहे। नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे, कोणी असे व्हिडिओ बनवू नका। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिकच्या 2 तरुणींनी रामकुंड परिसरात गुन्हेगारीची भाषा करणारी रील्स शूट केली। या रील्स मध्ये तरुणींनी इज्जत दिली तर इज्जत भेटेल, नाहीतर तुझी डेड बॉडी सिव्हिलला भेटेल असं मग्रूर वक्तव्य केलं। हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण वेळीच ठेचण्यासाठी नाशिक पोलीस ऍक्टिव्ह झाले। देवळाली कॅम्प पोलिसांनी भाईगिरी करणाऱ्या तरुणींचा शोध घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि अवघ्या 2 मिनिटात तरुणींची भाईगिरी गळून पडली आणि यापुढे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणार नाही असं म्हणत त्यांनी माफीनामा दिला। नाव पायल पठारे, माझं नाव गौरी केतन पवार। माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे। खरं तर गुन्हेगारीचा, ड्रग्ज माफियांचा बालेकिल्ला बनत चाललेल्या नाशिक जिल्ह्याची साफसफाई करण्याची मोहीम नाशिक पोलिसांनी हाती घेतली। त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडलाय। आता नाशिकमध्ये गुन्हेगार नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा द्यायला लागले। जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। खरं तर नाशिक पोलीस आयुक्तांना गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच फ्री हँड दिलाय। मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या या रील स्टार तरुणींना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला। त्यामुळे फक्त रील्स बनवून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारेच नव्हे, तर इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणलेत। त्यामुळे नाशिक गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम आणखीन तीव्र करायला हवी। अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।